Next question. Give reason. Don't use lift at the time of earthquake. Don't use lift at the time of earthquake. जेव्हा भूकंप होतो ना तेव्हा लिफ्टचा वापर करायचा नाही. असं का असेल बघा. आणि तुम्हाला माहिती जेव्हा अर्थक्वेक होतं बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन समटाइम्स दे शॉर्टन द सर्किट. लाईटचे बाण जे सर्किट आहे ना शॉर्ट होतं कधीकधी, आग लागू शकते. नेक्स्ट वन बाण वॉल्स बाण कोलॅप्स होतात, भिंती पडतात. आणि त्यामुळे आपण जर लिफ्ट मध्ये असू तर बऱ्याच वेळा डोअर पण लॉक होतो, बाहेरही पडू शकत नाही. आणि यासाठी जेव्हा अर्थक्वेक असतो की नाही, जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर त्यावेळी आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्टेअरकेस, पायऱ्या वापरायच्या. मग तुम्ही बघितलं असेल आता न्यू बिल्डिंग कन्स्ट्रक्शन जे करतात ना तेव्हा त्याला फायर एक्झिस्टन्स म्हणजे आग लागल्यानंतर बाहेर पडण्यासाठी वेगळ्या अशा बॅक साईडला स्टेअरकेस केलेले असतात, सेपरेट एक्झिस्टन्स केलेलं असतं, कंपल्शन केलंय. आता जेव्हा ज्या बिल्डिंग्स नवीन होतात ना अर्थक्वेक सारख्या काही प्रॉब्लेम्स असे झाले तर लोकांना इझी पडता यायला पाहिजे म्हणून एक्स्ट्रा काय असतात एका साईडने काय केलं असतं स्टेअरकेस बसवले असतात जेणेकरून लोक पटकन बाहेर पडू शकते. बघूया, ऐका. लिफ्ट्स रन ऑन इलेक्ट्रिसिटी. फर्स्ट पॉइंट, लिफ्ट रन्स ऑन इलेक्ट्रिसिटी. लिफ्ट कशावर चालते? इलेक्ट्रिसिटीवर चालते. इलेक्ट्रिसिटी सप्लाय कॅन बी हाइंडर्ड ड्यू टू अर्थक्वेक. हाइंडर म्हणजे स्टॉप होणे. इलेक्ट्रिसिटी सप्लाय कॅन बी हाइंडर्ड ड्यू टू अर्थक्वेक अँड देअर मे बी चान्स ऑफ फायर ड्यू टू शॉर्ट सर्किट. शॉर्ट सर्किटमुळे तिथे काय लागू शकते? आग लागू शकते. ओके. नेक्स्ट वन, वी मे गेट ट्रॅप्ड इन द लिफ्ट. आपण त्या लिफ्ट मध्ये काय होऊ शकतो? ट्रॅप म्हणजे अडकून पण पडू शकतो. इट इज ऑलवेज बेटर टू यूज स्टेअर at the time of earthquake so that we can come out of the building safely. त्यामुळे सगळ्यात चांगली गोष्ट बाण कुठली असेल ती म्हणजे स्टेअरकेसचा वापर करायचा, पायऱ्यांचा वापर करायचा. आपण सेफली काय होणार? त्या बिल्डिंग मधून बाहेर पडणार. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द फाउंडेशन ऑफ अर्थक्वेक प्रूफ बिल्डिंग इज सेपरेटेड फ्रॉम अदर लँड. अर्थक्वेक बानो प्रूफ अशा प्रकारच्या बिल्डिंग बांधतात ती बाकीच्या लँड पासून ना ती बांधून सेपरेट करतात. असं का होतं? कारण एक लक्षात घ्या, आता समजा एका लेवलला समजा एक ग्राउंड आहे, जेव्हा अर्थक्वेक होतो ना तेव्हा काय होतात? वेव्स निर्माण होतात, लाटा निर्माण होतात. लावा रसबान असतो त्याच्यामध्ये लाटा शिवरिंग होतं, जमीन हलायला लागते. आणि त्यावेळी काय होतं? सगळ्या जमिनीत जर बिल्डिंगचा पार्ट बांधून बेस आहे ना जमिनीला चिटकलेला असल्यामुळे ते काय होतं? बऱ्याचदा पूर्ण बिल्डिंग हलायला लागते आणि कोलॅप्स होते. म्हणून आता नवीन टेक्नॉलॉजी काय केलेली आहे की बाकीच्या लँडचा आणि ह्या बिल्डिंगच्या लँडचा कनेक्शन ठेवत नाही, बाजूला. म्हणजे ती तिकडे जरी शिवरिंग झालं तरी याला जास्त फरक पडणार नाही असं नवीन टेक्नॉलॉजी वापरली गेली. बघूया कसं नेमकं आहे. द सरफेस ऑफ द अर्थ ट्रेम्बल्स ऍट अ टाइम ऑफ अर्थक्वेक. ट्रेम्बल्स म्हणजे थरथरणे. जेव्हा अर्थक्वेक होतो त्या जमीन थरथरते. सेकंड, the ground goes up and down when the shocks and the waves formed in the interior of the earth and spread in all directions. जेव्हा आतमध्ये वेव्स निर्माण होतात काही त्यावेळी काय होतं? अप अँड डाऊन, जमीन वर खाली व्हायला लागते. थर्ड पॉइंट बघा. These cause collapse of the building. These causes the collapse of building. यामुळे बिल्डिंग काय होते? कोसळू शकते. and other structure of the land. बाकीचा पार्ट पण कोसळू शकतो. टू प्रिव्हेंट सच डिझास्टर्स द फाउंडेशन ऑफ अर्थक्वेक प्रूफ बिल्डिंग इज सेपरेटेड फ्रॉम द अदर लँड. मग असं होऊ नये कारण पूर्ण जर बांधून काय आलं सरफेस जर हलायला लागलं तर प्रॉब्लेम. म्हणून त्यांनी काय केलंय जे कॉलम आहे, कॉलम म्हणतात मोठे जे खांब आहेत त्यांनाच व्यवस्थित कनेक्ट केलेलं आहे की तेवढा पोर्शन बाकीचा पोर्शन जो आहे ना त्याचा त्या बिल्डिंगला प्रॉब्लेम होणार, अख्ख्या बिल्डिंगला प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी घेऊन नवीन टेक्नॉलॉजी वापरली गेली. कारण गरजेचं पण आहे. जर असं केलं नाही तर पूर्ण बिल्डिंग कोसळणार. बघा ना आता तुम्ही ज्या नवीन बिल्डिंग बघायला गेलात ना त्यामध्ये बघा फायर एक्सटिंग्विशर सेट केलं आहे. म्हणजे समजा आग लागलीच तर प्रत्येक फ्लोअरला अशी सोय केलेली आहे
की काय करता येईल, आग विझवण्याची सोय केलेली आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं ना तर एखाद्या समजा एक 11 मजली बिल्डिंग आहे, मग त्याच्यावर 2 फ्लोअर ना रेफ्युजी एरिया असतो. रेफ्युजी एरिया म्हणजे काय, जे एरियामध्ये फ्लॅट नाही आहे तो एम्प्टी ठेवलेला आहे. म्हणजे काय होऊ शकतं, बिल्डिंग मधली जी लोक आहेत त्या एरियामध्ये सगळी लोक एकत्र येऊ शकतात आणि त्यांना तिथून काय करता येईल, रेस्क्यू करता येईल, बाहेर काढता येईल. समजा पुढे नेट बसवलेला आहे किंवा फायर ब्रिगेडची गाडी तिथे आलेली आहे, तर काय करता येईल म्हणजे काही कशाच्याही मदतीने त्यांना खाली घेता येईल. म्हणून रेफ्युजी एरिया पण तयार करा. कारण हे बघा, अर्थक्वेक कधी होणार आहे, नो वन नोज. व्हेन विल अर्थक्वेक ऑकर्स, दॅट्स वाय द सेफ्टी मेजर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. बघा, सुरक्षितता खूप महत्वाची आहे. त्यामुळे आता नवीन नवीन टेक्नॉलॉजी अशी वापरली. तुम्हाला तर माहिती असेल, जपान हा असा कंट्री आहे, दरवर्षी त्या देशामध्ये अर्थक्वेक चालूच असतात. म्हणून तिथे घर बांधताना पण नवीन टेक्नॉलॉजी वापरली. जरी अर्थक्वेक झालं ना तरी तिथे बघा ह्युमन बीइंग डेथ जास्त होत नाही. कारण घरांचं पण स्ट्रक्चर तसं बनवलं गेलं आहे, नाईलाज आहे. कारण तो भाग कसा आहे म्हणजे सुनामीचा बराच प्रॉब्लेम होतोय, अर्थक्वेक प्रॉब्लेम होतो, त्यामुळे अशा बिल्डिंग बांधाव्या लागतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रिपेअर अ चार्ट शोविंग डूज अँड डोंट्स ॲट द टाइम ऑफ अर्थक्वेक. अर्थक्वेक जर हा क्वेश्चन बऱ्याच विचारला, अर्थक्वेकच्या वेळी काय करायचं आणि काय करायचं नाही यावर एक चार्ट बनवायचं आहे. तुम्हाला आता स्कूलने सांगितलं, एक चार्ट बनवा, डूज अँड डोंट्स. अर्थक्वेक मध्ये काय करायचं आणि काय नाही करायचं. बघा, डूज मध्ये काय काय सांगितलं बघा. डू म्हणजे करायला सांगितलं. बघा, फर्स्ट गो इन द ओपन ग्राउंड. सगळ्यात पहिलं गोष्ट करायची ओपन ग्राउंड मध्ये. आपण जर घरात असू, आपल्याला असं लक्षात येतं की शिवरिंग होतंय, जमीन हलते आहे, म्हणजे अर्थक्वेक होतोय. आपण जेवढं शक्य होईल तो ओपन स्पेस मध्ये जायचं. कीप द इलेक्ट्रिक अप्लायन्सेस अँड कुकिंग गॅस क्लोज. कुकिंग गॅस क्लोज करायचं आणि इलेक्ट्रिक अप्लायन्सेस बंद करायचे. शॉर्ट सर्किट व्हायचे चान्सेस असतात. थर्ड, यूज बॅटरी ऑर टॉर्च. अशा वेळी इलेक्ट्रिसिटी वापरायची नाही, बॅटरी किंवा टॉर्च वापरायची. डू नॉट पॅनिक ऑर गेट स्केअर्ड. पॅनिक म्हणजे भीती, घाबरणे. घाबरू नका किंवा भीती निर्माण करू नका. टेक प्रोटेक्शन अंडर द सम हार्ड कव्हरिंग सच ॲज टेबल ऑर बेड. काय करा, अशा खाली थांबा. कव्हरिंग बघा, टेक प्रोटेक्शन अंडर सम हार्ड कव्हरिंग. जिथे हार्ड असं कव्हरिंग त्याच्या खाली तुम्ही काय करा, थांबा, की जेणेकरून तुम्हाला काय होणार नाही, इंजुरी होणार नाही. हे सांगितलं डूज. पण डोंट काय सांगितलं, काय करू नका सांगितलं बघा. डू नॉट यूज लिफ्ट, यूज स्टेअर्स. लिफ्ट वापरू नका, पायऱ्यांचा वापर करा. डू नॉट स्टँड नियर बिल्डिंग ऑर इलेक्ट्रिक पोल्स. बिल्डिंगच्या जवळ किंवा इलेक्ट्रिक पोलच्या जवळ थांबू नका. पोल काय होतं, शिवरिंग होतंय, त्यामुळे पडू शकतो. डू नॉट लाईट कॅन्डल्स ऑर मॅचस्टिक्स. मेणबत्ती किंवा काय म्हटलं, माचीसची काडी पेटवू नका. कारण बऱ्याच वेळा काय होतो, गॅसेस बाहेर पडला असतो, कुठे लिकेज होऊ शकतो, त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. अँड डू नॉट वेट इन द मल्टी स्टोरेड बिल्डिंग. मोठीच्या मोठी जी बिल्डिंग्स असतात नाही त्या जवळपास पण राहायचं नाही. कारण एवढी मोठ्या बिल्डिंग 40 फ्लोअर्स वगैरे अशा बिल्डिंग असतात, त्या कोलॅप्स झाल्या तर किती लॉस होऊ शकेल. पण त्यामुळे या काळजी आपण घेतल्या तर नक्कीच आपल्याला कळेल. आता एक लक्षात घ्या, हा लेसन काय करा, रीड करा. त्याच्यातले जे सगळे पॉइंट्स आहेत, टेक्स्टबुक इम्पॉर्टंट आहे खूप, ते रीड करा. तुम्हाला लेसन समजायला खूप अवघड नाहीये. ओके. आणि इम्पॉर्टंट गोष्ट बघा, आता बऱ्याच जणांची उद्यापासून किंवा येत्या 2-3 दिवसामध्ये किंवा नोव्हेंबरच्या 1st, 2nd, 3rd पर्यंत एक्झाम स्टार्ट होते, फर्स्ट टर्म. तर त्यामुळे तुम्हाला जवळजवळ आपला बऱ्यापैकी सिलेबस कम्प्लीट झालेला आहे. उद्यापासून थोडंसं इंग्लिश ग्रामर आपण घेऊया आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके. तर एक्झामसाठी सगळ्यांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट.